जात्याच्या मुखी खाली मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही नाही काही दादा त्या जनाबाई महाराज पहाटे उठायच्या जात्यावरती दळण दळायच्या आणि दळत दळत असताना पांडुरंग परमात्म्याला आळगायच्या. काही चाल गायली आता गजानन महाराजांनी, तुमची चाल ऐकली आणि परम स्नेही परम आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव वारकरी संप्रदायामध्ये आदरानं घेतलं जातं असे महाराष्ट्रातील नामवंत गायक आदरणीय पंढरीनाथ महाराज कदमांची आठवण झाली. काही सुंदर अभंग गातात जाताच्या मुखी घाली ते इतकं सुंदर दादा त्या जनाबाईंच्या उभ्या आहेत. खरं तर इतक्या सुंदर त्या जनाबाई पांडुरंग परमात्म्याला आळवायच्या, इतक्या सुंदर भजन करायच्या. तो पांडुरंग परमात्मा पहाटेची महापूजा सोडायचा, पहाटेचा काकडा सोडायचा आणि जनाबाईच्या झोपडीमध्ये त्यांना दळण दळू लागण्याकरता यायचा. जनाबाई महाराजांनी वाचन त्याचं नामस्मरण केलं, वाचन त्याची भक्ती केली तर पहाटेची महापूजा सोडून जनाबाईच्या झोपडीत दळण दळू लागण्याकरता यायचा. आपण जर वाचन त्याचं नामस्मरण केलं, वाचन जर त्याची भक्ती केली, आपल्याकरता यायचं नाही का दादा? अरे जरूर येईल, पण त्याच्याकरता वाचन दास्तित्व तर करा. आणि तिसरं दादा आम्हाला दास्तित्व सांगितलेलं आहे मनानं परमात्म्याचं दास्तित्व करायला. काकड्या करणारे अनेक लोक आपल्याकडे आहेत. काकड्याला गेल्यानंतर काकड्यामध्ये एक सजन कसायचं प्रमाण येतं. आता वेळ कमी, आता प्रमाण घेऊ नका. या सजन कसायचं काम काय होतं? मांस तोडायचं काम सजन कसाई करायचा. पण मांस तोडत असताना सुद्धा अंतःकरणामध्ये मात्र पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण चालू असायचं. परिणाम असा झाला आज त्या सजन कसाईचं नाव काकड्यामध्ये आदरानं तुम्हाला आम्हाला घ्यावं लागतं. दादा कायेनं वाचनाने मनानं दास्तित्व केल्यानंतर साधू संतांच्या वरती कृपा करतो, तुमच्या आमच्यावरती करणार नाही, जरूर करेल, पण त्याच्याकरता कायेनं वाचनाने मनानं त्याचं नामस्मरण तर करा. पण आम्ही कायेनं वाचन आणि मनानं दास्तित्व करतो, नामस्मरण करतो, भक्ती करतो, पण दास्तित्व परमात्म्याचं करत नाही. दास्तित्व नाशिवंत संसाराचं करतो. अनेक लोकांना असं वाटतं संसारामध्ये सुख आहे ना दादा, पण क्षणभंगूर आहे. क्षणभंगूर नाही भरवसा. या संसारामध्ये सुख आहे पण क्षणभंगूर आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला सांगते. एखाद्या पोरानं लग्नाकरता पोरगी बघायला जावी, लक्षपूर्वक आहे का? एखादी पोरानं लग्नाकरता पोरगी बघायला जावी. तुमचं झालंय दादा? नाही ना? आता ऐका. विठ्ठल विठ्ठल कदाचित असं समजा तुम्ही लग्नाकरता मुलगी बघायला गेले, ती मुलगी तुम्हाला आवडली, बघितलं तुम्ही त्या पोरीच्या प्रेमात पडले. बघितलं तुम्ही त्या पोरीच्या प्रेमात पडले. सांगितलं सगळ्यांना करेन तर हिलाच करेन, दुसरी करणार नाही. बघायला गेल्यानंतर त्या मुलीवरती तुमचं प्रचंड प्रेम आहे. आता पुढचं उदाहरण गजानन महाराज तुमच्या करताय. आता तुमचं झालेलं आहे. तुम्ही ज्या वेळेला वहिनींना बघायला गेले, वहिनींना बघितल्यानंतर जितकं प्रेम तुमचं वहिनींवर होतं तेवढं आता आहे. आता आमचं तर नाही बुवा, तुमचं